सगळ्यांना नमस्कार. माझं नाव अश्विनी चितळे. मी मुंबईत राहते. क्वालिफिकेशननी मी सी-ए, एम-बी-ए, एल-एल-बी असं सगळं केलेलं आहे. आमची स्वतःची सी-ए फर्म आहे आणि मी व्हॅल्युएशन्स करते त्याच्यामध्ये. सो फनी गोष्ट अशी आहे, की मी खूप बाय चान्स हा कोर्स जॉइन केला. म्हणजे मजा अशी आहे, की Facebookला माझ्या बाबांनी ॲड बघितली आणि स्टोरी टेलिंग कारण माझा मुलगा 13 वर्षाचा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा 4 वर्षाचा आहे. तर त्यांना ते आणि माझे बाबा आहेत थोडे धार्मिक बॅकग्राऊंडचे. ते इंजिनिअर होते ऑफकोर्स, पण आता रिटायरमेंट नंतर ते आजोबा आहेत. त्याच्यामुळे मग मुलं दोन्ही त्यांच्याकडे असतात. सो त्यांना असं वाटलं, की अरे मी चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगू शकीन मुलांना या सगळ्या, म्हणून मी स्टोरी टेलिंग करतो. तर त्यांनी फर्स्ट ओरिएंटेशन सेशन पण अटेंड केलं. तेव्हा त्यांनी बाकी 2 कोर्सेसविषयी ऐकलं आणि मग ते मला म्हणाले, की मला असं वाटतं, की तुझं एज आता राइट आहे टू गेट इंटू धिस आणि त्याची लॉन्जेव्हिटी जास्त राहील. तू मुलांच्या अजून कॉन्टॅक्टमध्ये आहेस, तर त्याचा प्रसार करण्याची अपॉर्च्युनिटी तुला जास्त आहे ॲट धिस एज. तर मग मी अपूर्वा मॅडमशी बोलले आणि मग मी त्यांच्याऐवजी मग या कोर्समध्ये आले. आणि सर मगाशी म्हटले तसं काही सेशन्स झाल्यावर माझ्या मेंदूला घाम आला. म्हणजे सी-ए वगैरे करताना काही प्रॉब्लेम आला नव्हता आणि म्हटलं मला काहीच माहीत नाहीये लाईफविषयी असं मला वाटायला लागलं, की इतके दिवस आपण इतके एक्स्टर्नल लुकिंग किंवा एम्स पण आयुष्याची मला सी-ई-ओ व्हायचंय, मला माझ्या नावाचं घर व्हॉटएव्हर म्हणजे व्हेरी मटेरिअलिस्टिक आय वुल्ड से. पण खरं हॅपीनेस आयुष्याचा थोडा इनवर्ड लुकिंग झाल्यावर येतो. त्यामध्ये तो 6 दिवसाचा भगवद्गीता एक वर्कशॉप यांनी फ्री ऑफर केलं होतं. ते पण एक्सलंट झालं होतं आणि मी सरांना रिक्वेस्ट करीन, की पूर्ण भगवद्गीतेचा लाँग टर्म कोर्स प्लीज मी मेल पण केला होता विश्म स्कूलच्या आयडीवर, की प्लीज वी वांट अ लाँग टर्म भगवद्गीता कोर्स. आणि खरंच हा जो उपक्रम म्हणजे तुम्ही आधी म्हणालात, की काही लोकं म्हणतात बिझनेस पण यू मेड इट एक्सेसिबल म्हणजे धर्म हा एक्सेसिबलच नव्हता. कारण ते इतकं डॉन्टिंग आहे ना, ही सगळी पुस्तकं आणि मजा अशी आहे, की थोडा इंटरेस्ट मला आधी होता म्हणून मी भांडारकर इन्स्टिट्यूटचं हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र पी.व्ही. काण्यांचं कधीच ऑर्डर केले होते. पण ते असे एवढ्या हाईटचे पुस्तकं आली आणि मग ती एका शेल्फमध्ये ठेवली आणि मग मी डे 1ला ओपन केलं म्हटलं मला काहीही कळत नाही म्हणून बंद केलं. आणि मग कोर्स आत्ता चालू असताना मी परत ओपन केलं, तर ते ॲक्चुअली खूप कळायला लागलं. सो आता माझं तर प्रशिक्षक ही खूपच मोठं नाव आहे. अभ्यासकच आत्ता सुरुवात आहे. आणि जस्ट लास्ट एक सांगते, की परवा मी माझ्या जिमच्या ट्रेनरला हे सगळं सांगत होते, की मी येणार नाही कारण मी पुण्याला चालली असं तसं. तर तेव्हा तो म्हणाला, "मॅडम तुम्ही एवढं सगळं शिकलायत, पण आता हे तुम्ही सगळ्यांपर्यंत कसं पोहोचवणार?" आय थिंक दॅट इज द मेन एम वी ऑल हॅव इन माइंड आणि सर तुम्हाला खूप धन्यवाद, की तुम्ही इतका छान उपक्रम सुरू केलायत आणि पूर्ण मॅनेजमेंट टीमलाही धन्यवाद. त्यांनी खूप सीमलेसली सेशन्स घेतली, प्री रेकॉर्डेड सेशन्स अवेलेबल होती. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. मगाशी मी माझी बॅकग्राऊंड सांगितली, त्यात आता अजून एक गोष्ट सांगते. माझा जो मुलगा आहे, तो माइल्डली ऑटिस्टिक आहे. तर मदरहूड हे एनिवे खूप डिफिकल्ट असतंच आणि जेव्हा एक न्यूरो डायव्हर्जंट चाइल्ड तुमच्याकडे असतं, तेव्हा एव्हरी डे इज नॉट व्हेरी ईझी. आता तो ऑफकोर्स 14 वर्षाचा आहे, सो बऱ्याच गोष्टी मी शिकले. तर एक दिवस हा कोर्स सुरू झाल्यानंतर साधारण सप्टेंबरमध्ये मला असं साक्षात्कार असं म्हणतात ना, तसं काहीतरी आतनं खूप काहीतरी असं फील झालं आणि मग मी ॲक्चुअली येऊन ते सगळं लिहून काढलं. म्हणजे मोबाईलवर लिहिलं. ते मी जस्ट वाचून दाखवते, की मला कसा या कोर्सनी खूप फायदा पर्सनल लेव्हलला झाला. त्याचं नाव मी दिलं होतं माझ्या आयुष्यातला भगवंत. सध्या काही दिवसांपासून मी हिंदू धर्म, सनातन धर्म या विषयांचा थोडा अभ्यास करतीये. त्यामध्ये वेद, वेदांग, रामायण, महाभारत, अर्थातच भगवद्गीता या सगळ्याचा थोडाफार जमेल तसा मी अभ्यास करतीये. हे विषय अतिशय गहन आहेत आणि त्यांना समजून त्यांचा अर्थ लावण्याचं काम हे खूप विद्वत्तेचं आहे. त्याप्रमाणे माझा प्रयत्न फारच छोटा आहे. पण या प्रवासामध्ये बरेच शब्द मी वाचले किंवा ऐकले, ज्यांनी मला खूप विचाराधीन केलं. विचार करायला भाग पाडलं. पुरुष प्रकृती, स्थूल सूक्ष्म, कोहम, योग, द्वैत अद्वैत, ब्रह्म, परमेश्वर हे सगळे विषय विचार केले की खूप कल्लोळ मनात उठतो. खूप प्रश्न पडतात. ते प्रश्न आपण आपल्या आयुष्यात चालू असलेल्या घटनांशी जोडण्याचा देखील प्रयत्न करतो. देव आहे की नाही? निसर्गाचे नियम, आत्म्याचा प्रवास, शरीर हे फक्त एक परिधान आहे, जे या जन्मासाठी आत्म्यानं घातलेलं आहे आणि मग हे परिधान बदलून तो आत्म्याचा प्रवास चालूच राहणार आहे. हे सगळे विचार खूप कठीण आहेत पचवायला. आणि मग आपल्या आयुष्यात जे चाललं आहे आणि त्याचा संबंध आपण या आयुष्यात काय केले आहे त्याच्याशी आहे का मागच्या आयुष्याशी पण आहे आणि पुढच्या आयुष्याशी पण असणार आहे? हे खूप मनाला हलवून टाकणारे प्रश्न पडतात. काल असंच काहीही कारण नसताना आत्मज्ञान, जे मी मगाशी म्हटलं साक्षात्कार, तसा मला झाला. असं म्हणतात की ज्ञान आपल्यामध्ये असतं, फक्त त्याचं आकलन आपल्याला अचानक होतं आणि तसंच काहीसं मला झालं. खूप रडू आलं, जेव्हा हे सगळं लक्षात आलं. या भावनेला इंग्लिशमध्ये फीलिंग ओव्हरवेल्म्ड असं म्हणतात.
तसं मला झालं होतं, की त्या भावनेला मला काही नाव नाही देता आलं आणि ते आत्मज्ञान म्हणजे माझ्या आयुष्यातला भगवंत, जो इतके दिवस माझ्या डोळ्यासमोर आहे, पण तो मला समजला नाही. तो म्हणजे माझं आयुष. आणि मी असं का म्हणतीये? तो माझा मुलगा आहे म्हणून नाही. पण ज्याप्रमाणे भगवंत आपल्याला आयुष्य जगण्याची सूत्र शिकवतो, तसंच नकळत आयुषने मला मागच्या 14 वर्षात शिकवलं आहे. मी एक व्यक्ती म्हणून त्याच्यामुळे खूप समृद्ध झाली आहे. स्थूल म्हणजे ऐहिक जीवनाच्या अपेक्षांमधून सूक्ष्म म्हणजे थोड्या अंतर्मुखी अशा गोष्टींमध्ये मी आनंद शोधायला शिकली आहे. निसर्गामधले द्वैत किंवा ड्युॲलिटी एक्सेप्ट करायला आयुषने मला शिकवलं. सुखाबरोबर दुःख येतं, कोलाहलानंतरच शांतता येते, कष्टांनंतर त्याचं फळ मिळतं. हे सगळं मी नकळत त्याच्याकडून शिकत गेले. मी परवा वाचले आणि तेव्हा आपलं नवविध भक्तीचं सेशन झालं होतं, की भगवंताकडे पोहोचायचे वेगवेगळे मार्ग असतात. भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि माझ्या असं लक्षात आलं, की आयुषला वाढवताना या तीनही मार्गांवरून मी नकळत चालली आहे. कर्म कारण ज्या गोष्टी मी आयुषला वाढवताना केल्या, त्या त्याचं फळ डोक्यात न ठेवता केल्या आणि मग त्याचं ते फळ मला आपणून मिळालं. ज्ञानमार्ग कारण कितीतरी गोष्टी ज्या मला माहीत नव्हत्या, त्या मी स्वतःहून शिकत गेले आणि परिस्थिती मला ते शिकवत गेली. आणि भक्ती मार्ग कारण हे सगळं करत असताना जेव्हा खूप कठीण परिस्थिती आली, तेव्हा कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात कोणीतरी बघतंय आणि ती कुठलीतरी शक्ती माझ्या मुलाकडे बघतीये, त्याची काळजी घेतेय, असा मला दृढ विश्वास होता. मी फार वेळा मंदिरांमध्ये गेली नसेल, म्हणजे त्या काळात मला असा राग येत होता, की व्हाय? व्हाय मी? आणि व्हाय हिम रादर? अ, खूप देवावर चिडले होते. 2-3 महिने तर असे झाले, की मी देवासमोर हातच जोडले नाही. मी ठरवलं, की ठीक आहे ना, म्हणजे इतकंच जर असेल, की मी हात जोडले, कीच मग मला काहीतरी तर मी नाहीच जोडत ना, मग जाऊ दे. पण त्यामध्ये पण ही माझी एक भक्ती होती, जी आपण सखा असा देवाकडे बघतो, की जसं आपण आपल्या मित्रावर चिडतो, मैत्रिणीवर चिडतो, अपेक्षा ठेवतो. तशी मी देवाकडून अपेक्षा ठेवत होते. मग काल माझ्या असं अचानक लक्षात आलं, की कुठेतरी आध्यात्मिक प्रगती ही माणसाला शांततेच्या दिशेने घेऊन जाते आणि हाच प्रवास माणसाला करायचा असतो. आध्यात्मिक म्हणजे पोथ्या वाचणं असं नाही, पण जसं गीतेमध्ये सांगितलं आहे तसा प्रवास. आणि नकळत आयुषला वाढवण्यात माझा हाच प्रवास चालू आहे हे मला जाणवलं. परिस्थितीकडे बघण्याची माझी नजर आता खूप सकारात्मक झाली आहे आणि हा प्रवास मला आणि माझ्या सारथ्याला, आयुषला खूप चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल हा विश्वास देखील बसला. तर मला या पूर्ण प्रोसेसमध्ये असं लक्षात आलं, की आई जी असते कुठल्याही न्यूरो डायव्हर्जंट चाइल्डची, त्यांना सपोर्ट खूप कमी असतो इमोशनल लेव्हलला. म्हणजे तेव्हा असं व्हायचं, की "कसा आहे आयुष? आता काय करतो?" आणि एखादी व्यक्ती असायची, जी "तू कशी आहेस?" बिकॉज इट टेक्स अ लॉट ऑफ स्ट्रेंग्थ. आणि मी कायमच एक व्हेरी टिपिकल आयडियल स्टुडंट, रँक्स, मेडल्स, गोल्ड हे इतकं असताना एकदम सडनली व्हेन यू आर पोज्ड विथ सच अ डिफिकल्ट सिच्युएशन, लकीली मला इकोसिस्टम अशी लाभली, की जिथे सगळ्या प्रकारच्या थेरपीजचा ॲक्सेस होता. नॉलेजेबल लोकांच्या संपर्कात मी आले आणि मग जसं मला जेन्युइनली हे बिलीव्ह आहे किंवा या प्रोसेसमध्ये झालाय, की अचानक काही घडत नसतं. इट इज ऑल प्लॅन्ड. तसा हा कोर्स मी मगाशी म्हटलं तसं बाबांनी स्टार्ट केलं, पण तो माझ्या लॅबमध्ये आला आणि मग हे सगळं वाचन करताना इतकी व्हिजन ब्रॉड झाली आणि आता माझं थोडं ध्येय असं पण आहे, की ह्या कोर्सला माझ्यासारख्या ज्या आया असतील, कुठेतरी ते वीव्ह करून त्यांची मेंटल हेल्थ आणि हे जोपासण्याचं एक काम मी करू शकले, तर खूप त्याचा छोटा आणि खारीचा नाही, सिंहाचा वाटा मी उचलीन नक्कीच या बाबतीत. त्यामुळे कधी कोणालाही काही आयडिया जर आली या बाबतीत, तर मला प्लीज गाईड करा. बिकॉज मी पण खूप नवीन आहे, पण मला हे खूप वाटलं, की हे काम करण्यासारखं आहे म्हणून. थँक सो मच.